स्वातंत्र्यदिनीच नेवासा फाटा मुकिंदपूरकरांचा उपोषणाचा एल्गार, मुख्य रस्ता खुला करण्यासाठी कुटुंबासह आमरण उपोषणाला रवाना। देशभरात आज 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना मुकिंदपूर येथील नागरिक मात्र आपल्या मूलभूत हक्कासाठी आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत। छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मार्गावरून मुकिंदपूर येथील शांतीनगर, तारापार्क, फाटक कॉम्प्लेक्स, निपुंगे वस्ती व साईनगर कॉलनीकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करीत संबंधित नागरिक आज ऑगस्ट 15 रोजी कुटुंबासह आमरण उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होत आहेत। या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे 400 कुटुंबांच्या ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। परिसरात आजारी, वयोवृद्ध, महिला, लहान मुले तसेच विद्यार्थी राहत असून रस्ता बंद असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। या प्रश्नाबाबत यापूर्वी तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा अर्ज व विनंत्या करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता खुला करण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अखेर स्वातंत्र्यदिनीच आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे। नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे आणि बंद झालेला रस्ता नागरिकांसाठी खुला करून द्यावा, अशी मागणी केली आहे। विशेष बाब म्हणजे सर्व संबंधित कुटुंबियांचा असा आरोप आहे की आमच्या जागा ह्या बिगर शेती आहे। प्रशासनाने प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या मागणीसाठी मुकिंदपूर परिसरातील शांतीनगर, तारापार्क परिसरातील नागरिक एकत्र आले आहेत। निवेदनावर अनेक नागरिकांच्या सह्या आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, राज्यपाल, महसूल मंत्री, अहिल्यानगर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नेवासा तहसीलदार, नेवासा पोलीस निरीक्षक तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना देण्यात आल्या आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण होत असताना एका वस्तीतील नागरिकांना आपल्या घरापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता खुला करून घेण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे। आज सकाळी नागरिक कुटुंबासह उपोषणासाठी रवाना होत असून प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने काय निर्णय घेते याकडे मुकिंदपूरसह संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे। आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहात, नेमका काय प्रश्न आहे आपला? रस्त्याचा प्रश्न आहे, अतिक्रमण आहे का काय आहे, पण आमचा रस्ता 3 वर्षापासून बंद आहे। तर त्या रस्त्यासाठी आम्ही आता आमरण उपोषण करणार आहे। आम्ही 2-3 वेळा तहसीलला जाऊन आलो, त्यांना आम्ही तशी समज पण दिलेली आहे, पण आमचा रस्त्याचा काही प्रश्न मिटलेला नाही। 3 वर्षापासून आम्ही तहसीलला जातो, चक्रा मारतो, पण अजून काही त्याचा निकाल लागलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज नगरला जाऊन आमरण उपोषण करणार आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी। कोणाच्या कार्यालयात जाणार आहे आपण? जिल्हा अधिकारी। साधारणतः किती कुटुंबीय आपल्या सोबत आहेत? 400 कुटुंब आहे आमच्या इकडे। सगळे प्लॉट येणे झालेले आहे आणि रस्ता बंद आहे आमचा। मग कशामुळे बंद आहे हे साहेबांनी त्याचं कारवाई करावी, त्याची काय शहानिशा करावी, आमचा रस्ता खुला करून द्यावा। अच्छा, हे उपोषण किती दिवस चालणार आहे? आमरण उपोषण करायचं। आमचा रस्ता जोपर्यंत खुला होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं आमरण उपोषण करणार आहे। आपण काय सांगणार? मोजे मुकिंदपूर येथील हा जो रस्ता आहे तो 3 वर्षापासून बंद आहे आणि या रस्त्यासाठी आम्ही इतका लढा दिलाय तरी आम्हाला त्यामध्ये काहीच यश नाही। तहसीलदारांचा काही प्रतिसाद नाहीये आणि आता आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चाललेलो आहोत। सर्वजण 400 कुटुंबाचा प्रश्न आहे हा, एका नाही। आपण काय सांगणार? आमचा कलेक्टर येणे आहे, 3 वर्ष झालं पण अजूनपर्यंत आम्हाला येण्या जाण्यासाठी काय मार्ग नाही, दुसरा पर्याय नाही आणि एवढे 400 कुटुंब कुठून जाणार? त्यासाठी आम्हाला आमरण उपोषण करायचे। साधारणतः हे उपोषण किती दिवस चालणार असं आपल्याला वाटतंय? साधारण उपोषण म्हणजे आता हे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण चालणार आहे। आपले प्रशासनाकडे काय मागणी राहील? या अगोदर आपण वेळोवेळी अर्ज दाखल केले, आतापर्यंत आपल्याला न्याय नाही भेटला,
तरी आता मागणी काय आहे प्रामुख्याने? आता आम्ही तहसीलदाराकडे मागणी केली, त्यांनी पण काय प्रोग्रेस वगैरे बरोबर दिलेला नाहीये. आता कलेक्टर गेलं, कलेक्टर बोलले हो हो करतो करतो करतो. परत सांगितलं, आम्ही काल रात्री पोलीस स्टेशनला पण गेलो. आपण काय सांगणार या बाबतीत? आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो. कलेक्टर साहेब आमच्या समोर फोन करतात तहसीलदार साहेबांना, पण तहसीलदार साहेब आम्हाला ओढवडीची उत्तर देतात. त्यामुळे तहसीलदार काय आमच्याकडे रस्त्याकडे इंटरेस्ट घेईना किंवा लक्ष देत नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही आता हे उपोषण आम्ही डायरेक्ट नगरला करणार आहे. कशामुळे असा प्रश्न निर्माण झालाय? अद्यापर्यंत आपला रस्ता का खुला होत? मग आता याच्या अडचणी त्यांनी समजायला पाहिजे ना. आता रस्ता ते म्हणतात स्टे, बिल्डिंगला स्टे, आमच्याला स्टे, पण स्टेचा संबंध येत नाही, रस्त्याला स्टे लागत नाही. आमचा रस्ता तर मोकळा आहे, फक्त त्यांनी अडवणूक केली तेवढं मोकळा करून द्यायला पाहिजे. त्यांनी आडवा करू मोकळा करीत नाही ना. 12 किती गट क्रमांक आहे? 79. त्याच्यामधून येतो रस्ता. आणि आपण राहतात तो गट क्रमांक 79. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे 3 वर्षापासून आम्ही हा लढा देऊ लागलो, पण या लढ्याला अजूनपर्यंत यश आलेले नाही. आमचा कोणताही व्यक्ती अथवा संस्थाविरुद्ध काही आरोप नाही किंवा त्यांच्याविषयी काही हेच नाही, टाका सुद्धा नाही. हा रस्ता शासनाने आम्हाला त्वरित मुक्त करून आम्हाला आमच्या येण्या जाण्याची व्यवस्था करावी ही शासनाकडे विनम्र प्रार्थना आहे. आणि सगळे कलेक्टर वेणे आहे, एकही नाही, सगळे कलेक्टर वेणे आहे. आणि 4 कॉलनी आहे कलेक्टर वेणे. कलेक्टर वेणे झाले मग कसे काय झाले? याला रस्ता नाही तर मग कलेक्टर वेणे झाले कसे? होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. याला रस्ता तर सरळ आहे ना. मग रस्ता त्यांनी काढून द्यायला पाहिजे. या आडवा आहे मध्ये काय ते काढून त्यांनी रस्ता सरळ करून द्यावा आमचा. तो कुठे तहसीलदार साहेब नसते ओढवडीची उत्तर देतात, ते पूर्ण काम करत नाही. यामध्ये भूमी अभिलेखचं काय भूमिका आहे? काही रोल नाही त्याच्यात, भूमी अभिलेखचा काहीही रोल नाही. सर्व डिपार्टमेंट म्हणजे कलेक्टर ऑफिस सोडून तहसीलदार किंवा भूमी अभिलेख किंवा त्याचे कनिष्ठ कार्यालय यांच्यावर फक्त राजकीय प्रेशर आणि प्रशासकीय प्रेशर आहे. त्याच्यामुळे सगळ्याच जे कार्यप्रणाली आहे ती व्यवस्थितरित्या पुढे जात नाही तर कोणावर आज प्रत्येकावर प्रेशर आहे. आमच्यावर सुद्धा प्रेशर आहे. आम्ही उद्या रस्त्याने जर गेलो ना आमच्यावर कोणी डूब धरून हल्ला केला तर आम्ही काय करणार? प्रत्येक नागरिकावर प्रेशर आहे सध्या. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.